विधान परिषदेचा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि या संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासोबत आहेत विश्वजित कदम आणि पाटील. आपण त्यांच्याशी खासदार आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सगळ्यात पहिले तुमच्याकडे येतो. एकूणच जी जागा होती सातारा सांगलीची, त्यामध्ये महायुतीची मतं ही कुठेतरी फुटताना दिसलेली आहेत. कशा प्रकारे बघताय याकडे? नाही, नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या सातारा सांगली जिल्ह्यातल्या. आकडेवारी स्पष्ट होती आणि स्पष्ट असताना सुद्धा आमच्या मित्रपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडीची मतं अबाधित राहिली आहेत, शाबित राहिली आहेत आणि महाविकास आघाडीच्या मतदारांनी हा महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला. जी काय जादा मतं मिळालेली आहेत, या निवडणुकीचा इतिहास जरा वेगळा असतो. त्या उमेदवारांच्या व्यक्तिगत संबंध असतात, मग अनेक काही गोष्टी असतात, त्यामुळे कदाचित जादा मतं मिळाली असतील. पण एकूणच वाद हा महायुतीमध्ये दिसत होता आणि तो प्रकर्षाने या निवडणुकीमध्ये देखील दिसला. कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होताना दिसेल या पुढच्या कशा सांगायच्या, पण मुद्दा एवढाच आहे की ठीक आहे, जरी सीट नाईलाजाने दुर्दैवाने आम्ही हरलो असलो तरी उमेदवार चांगला लढला. निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत चांगलं लढले आणि आम्ही विरोधी पक्षाला काहीतरी चांगला धक्का देऊ शकलो, याच्यात आम्हाला समाधान आहे. दुसरा एक प्रश्न, आज ठाकरेंचे जे 6 खासदार जे फुटले होते ते आज पक्षप्रवेश करतायत. थोड्याच वेळात पक्षप्रवेश होताना दिसतोय. आता काय हा खरं धक्कादायक विषय का असं घडतंय, कशासाठी घडतंय, काय त्याची परिस्थिती पार्श्वभूमी याचं खरंच सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करायला पाहिजे. पण मला वाटतं ते कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढून आले, काय झालं, सगळ्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणून मला असं वाटतं पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना म्हणजे पुन्हा जर निवडणूक लढायची असेल आणि खासदार व्हायचं असेल तसं त्यांनी करावं. ठीक आहे, बातचीत केल्याबद्दल. सोबतच आपल्यासोबत खासदार पाटील साहेब आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करूया. सर, सातारा सांगलीचा प्रश्न होता, ती जागा देखील आपल्या हातनं गेली, मात्र जे महायुतीची मतं आहेत जवळपास 100 मतं ही फुटताना दिसलेली आहेत. नाही बा, मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाने ही जागा लढली होती. ह्या वेळेला आमच्या आघाडीत आम्ही ती राष्ट्रवादीला दिली होती. सांगली जिल्ह्यात अजूनही आमचं मताधिक्य आहे आणि एकंदरीत आमच्या अपेक्षेप्रमाणे 190-195 मतं आम्हाला पडणं अपेक्षित होतं. मात्र आम्हाला जवळजवळ 300 मतं त्या उमेदवाराला पडली. 100-125 मतं जादा पडली. त्यात एकंदरीत दिसून येते की सत्तेचा वापर करून सत्ता असताना सुद्धा, सगळी साधने असताना सुद्धा लोक त्यांच्यावर राहिलेले नाहीत आणि हे फक्त विशिष्ट वोट प्रभाग असतो, निवडून आलेला व्यक्ती असतो. ह्यांच्यात जर एवढा बदल होतोय, सामान्य माणसात ह्याच्याहून मोठा बदल आहे. फक्त प्रामाणिकपणे निवडणुकीला सामोरं जात नाहीये हे सरकार. गेलं तर त्यांच्या लक्षात येईल की पब्लिक परसेप्शनमध्ये अपयशी सरकार ठरलेलं आहे आणि आता जर धाडसाने मध्यवर्ती निवडणूक लावायचा निर्णय जर त्यांनी घेतला तर त्यांना लक्षात येईल की 3 पक्ष 4 पक्ष किती जरी गोळावून केले, हे सगळे मिळून यांची बेरीज 100 होणार नाही. जनतेतनं खूप मोठं उद्रेक आहे. त्यातला थोडी झलक ही ह्या निवडणुकीत तुम्हाला दिसली की आम्ही एकसंघ राहू शकलो, एवढे आमिष असून सुद्धा अधिक त्यांची 100 मतं पडू शकलो. हाच आमचा विजय. दुसरा एक प्रश्न म्हणजे ठाकरेंचे जे खासदार आहेत ते आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. कशा प्रकारे बघता आहे तुम्ही? एक वेगळं पण तुमचं टिकवून ठेवलं होतं सांगलीमध्ये. एकूणच ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ते तुमच्या समोर होते. राष्ट्रीय पातळीवर हे जे लहान पक्ष आहेत हे सातत्याने अडचणीत राहणार आहेत आणि म्हणून ही जी एक चेंज व्हायला लागले, कदाचित हे देशासाठी वाईट नाहीये. हे भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, सत्तेत आहे, बरोबर आहे. काँग्रेस हे प्रमुख देश पातळीवर विरोधी पक्ष आहे आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व ह्याच्या पुढच्या काळात देश स्वीकारते, हा जो एक शिफ्ट आहे. आणि त्यामुळे पुढच्या काळात हे लहान पक्ष ही टिकू शकणार नाहीत. ह्यांना पुन्हा आपण जरी निवडून दिलं तरी त्यांची निवडून आलेली लोक ही त्याच पक्षात राहतील का फुटून दुसरीकडे जातील, ही शंका सातत्यानं राहणार आहे. आणि एक अपक्ष जरी असलो तरी वैचारिक गोष्टीसाठी आपण निवडून येतो, लोकांना आपण सांगतो. मग ही जी 6 लोक निवडून आली ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेत. मी शिवसेनेत 2 मिनिट शब्द बाजूला ठेवा, त्यांच्या पक्षात काय ठरते. ठाकरे साहेब सुद्धा जर 9 लोक घेऊन त्यांच्याबरोबर गेले असते तरी हा प्रश्न निर्माण झाला असता की तुम्ही एका आयडिओलॉजी प्रमाणे आमच्या बरोबर आलात, काँग्रेस बरोबर इलेक्शन लढली. ही 6च्या 6 लोक, इतर 3 सुद्धा आणि आलेली त्यांची 20 आमदार सुद्धा ही ह्या आयडिओलॉजीला सपोर्ट करताना आमच्यावर आलेली आहेत. आणि तुम्ही ज्यावेळी ती आयडिओलॉजी सोडायला तयार होता, काम हे ते नगण्य आहे. जनतेला
मागताना जनतेला काय माहित नव्हतं का कदाचित सत्तेत येणार नाही तरी जनतेने मतदान दिलं ना. आजही काय जरी झालं तर 40% मतदान विरोधात पडतेच ना. ह्या जनतेशी प्रामाणिक जर आपण राहत नसलो तर आपल्याला हे पद ही कामं ह्याचं काय महत्व आहे. तर आम्ही जनतेशी प्रामाणिक आहे, आमच्या विचाराशी प्रामाणिक आहे. दुर्दैवानं ही राहिली नाहीत हे वाईट वाटतं. पण उद्धव ठाकरेंनी कुठेतरी जनतेशी प्रामाणिक नाही राहिले असं यानं म्हणायचं आहे. मग कारण एकूण प्रश्न असा निर्माण होतो आहे की त्यांनी कुठेतरी विचारसरणी सोडली होती. कारण हे बघा तुम्ही अजून समजून ती जी निवडणूक लढली त्यात स्पष्ट होतं. अमित शहाची त्यांची बैठक झालेली, निवडणूक झाल्यावर शिवसेनेचं मुख्यमंत्री होणार हे त्यांचं त्या 19 साली ठरलं होतं. निवडणूक झाल्या जनतेने कौल दिला ना, त्यांना निवडून दिलं. कमी जागा लढल्या म्हणून कमी जागा निवडून आल्या, भाजप जास्त लढली असेल किंवा विनेबल सीट भाजप जास्त लढली असेल. त्यावेळी कौल त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा होता. तो भाजपने हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला म्हणून आम्ही प्रामाणिकपणे त्यांना पाठिंबा दिला. आम्ही त्यांचा पाठिंबा म्हणून आम्ही मुख्यमंत्री झालो नाही. आम्ही त्यांना पाठिंबा देऊन जो जनतेचा कौल होता तो मान्य करून त्यांना मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे ते त्याची प्रामाणिक राहिलेले आहेत. ही सदस्य त्यांच्या विचाराशी आणि लोकांना सांगितल्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे होती, राहिली नाहीत. दुर्दैव आहे. त्यांनी जनतेपुढे जाऊन विचारतो हे म्हणण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊन जनतेपुढे लढतो हे म्हटले असते तर आम्हाला जास्त पटलं असतं. ठीक आहे, आता तो त्यांचा निर्णय बघू. थँक्यू. बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.